आंदोलकांच्या भेटीसाठी तुम्ही आलेला होतात, काय त्यांची मागणी आहे आणि आपण काय तोडगा काढण्याचा प्रयत्न करताय? पेसा अंतर्गत खरं म्हणजे 1996 साली या केंद्र सरकारने या पेसा कायदा लागू केला. पण दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये 9 जून 2009 साली जवळजवळ तब्बल 22 वर्षांनी हा कायदा त्या ठिकाणी लागू झाला. हा कायदा लागू झाल्यानंतर दुर्दैवाने काही संघटना त्या ठिकाणी हायकोर्टात गेल्या. हायकोर्टाने हा नोकर भरतीचा इश्यू असल्यामुळे या 17 सवर्ग पदाशी संबंधित असलेला इश्यू असल्यामुळे मॅटमध्ये पाठवला आणि मॅटने त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी पुन्हा मॅटचा सुद्धा निकाल आमच्या बाजूने लागला, परंतु त्या ठिकाणी केसाच्या बाजूने लागला. त्यानंतर सुप्रीम कोर्टात संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी गेला आणि या ठिकाणी 17 सवर्ग पदं जी आहेत या 17 सवर्ग पदांना या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या काही टेक्निकल याच्यामुळे त्या ठिकाणी त्याला स्थगिती आलेली आहे आणि त्यामुळे शिक्षक भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा त्या ठिकाणी ग्रामसेवक भरती असेल, नर्सेस असतील आणि पेसाचा अर्थ असा की ज्या गावामध्ये आदिवासींची लोकसंख्या ही 50% जास्त असेल तर त्या ठिकाणी 100% आरक्षण हे 5व्या आणि 6व्या सूचीप्रमाणे राज्यपालांनी तो आदेश काढला. परंतु मगाशी मी सांगितल्याप्रमाणे काही टेक्निकल ग्राउंडवरती याला स्थगिती आहे आणि त्यामुळे नाशिक या ठिकाणी 13 जिल्ह्यातील 17 सवर्ग पदातील या ठिकाणी वेगवेगळ्या आदिवासी समाजाच्या संघटना हिरवळ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे आदिवासी आमदार आणि खासदार या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे उपोषण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री त्याचप्रमाणे डेप्युटी CM आणि आदिवासी सगळे लोकप्रतिनिधी या संदर्भामध्ये एक मंगळवारी त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या अधीन राहून या ठिकाणी ही जी पेसा अंतर्गत जी भरती आहे ती भरती केली जावी. अशा प्रकारे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची त्याचप्रमाणे या सगळ्या 17 सवर्ग पदातील संघटनांच्या म्हणजे आपलं मागणी आहे. दुसरा त्याला एक पर्याय सुप्रीम कोर्टाच्या 3 राज्यांच्या त्या ठिकाणी विरोधात 3 राज्यांचा जो म्हणजे निकाल होता तो विरोधात गेल्यामुळे या ठिकाणी एक दुसरा पर्याय म्हणून एक कंत्राटी पद्धतीने जी काही शासनाने आता नोकर भरती करता आहे त्याच्याऐवजी कंत्राटीऐवजी त्या ठिकाणी एक मानधनावरती त्या ठिकाणी भरती करण्यात यावी. अशा प्रकारे 2 पर्याय या ठिकाणी सुचवण्यात आलेले आहे आणि त्या संदर्भामध्ये नाशिक या ठिकाणी मुलांनी एक बेमुदत अन्न त्यागचं त्या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे. या संदर्भामध्ये हिरवळ साहेब त्याचप्रमाणे आदिवासी आमदार या ठिकाणी आणि लोकप्रतिनिधी आणि या सगळ्या संघटना या ठिकाणी एकत्रित आले. DCM साहेबांची पण तुम्ही या विचार करता की घटना थोडा पण बोललो काय तोडगा निघतोय एकूणच सगळं खासदार साहेबांनी जे सांगितलं त्या पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या आदिवासी संघटना आहेत